नमस्कार मित्रांनो, मी सचिन संघवी. आज संसदेत आपण होऊ घातल्या जाणाऱ्या नव्या घडामोडींवर थोडी नजर टाकूयात. फार फार दुःखद आहे. संपूर्ण देशच आता विकायला काढला आहे व आपल्या नशिबी फक्त बघत राहण्याशिवाय कोणताही उपाय नाही आहे. आयात अवलंबित्व कमी करण्याच्या नावाखाली पेट्रोलियम आणि इतर खनिज तेलांच्या देशांतर्गत उत्पादन हे प्रायव्हेट कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यसभेने मंगळवारी 3 डिसेंबर तेल क्षेत्र नियमन आणि विकास दुरुस्ती विधेयक 2024 मंजूर केले, जेणेकरून या क्षेत्रात खासगीकरण सोपे होईल. हे विधेयक 1948च्या ऑइल फील्ड नियमन आणि विकास कायद्यात सुधारणा करते. हे खनिज ज्या खाण नियंत्रित करणाऱ्या कायद्यामध्ये स्पष्ट करते की खाण आणि खनिजे विकास आणि नियमन कायदा 1957 आणि ऑइल फील्ड कायदा अंतर्गत परिभाषित संसदेने संमत केल्यास तेल क्षेत्र कायदा त्याच्या सुधारित स्वरूपात पेट्रोलियम आणि इतर खनिज तेल उत्पादन नियंत्रित करण्यासाठी मर्यादित असेल. म्हणजेच राज्य सरकारांचे खनिज उत्खनन मंजुरीचे अधिकारही काढण्यात आले. या विधेयकात पेट्रोलियम आणि इतर खनिज तेलांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी खासगी कंपन्यांकडून गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी करत आहोत असा उल्लेख आहे. म्हणजेच त्या खासगी कंपन्या कोणत्याही असतील, ते कोणत्या असतील हे तुम्हाला माहीतच आहे. पुढे हे विधेयक ऑइल फील्ड कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करण्यासाठी गुन्हेगारी शिक्षेला सुद्धा रद्द करत आहे. दंडासह त्याची म्हणजे पूर्ण त्याच्यात बदल घडवत आहे. 1948च्या कायद्यानुसार या कायद्याचे किंवा केंद्राने मंजूर केलेल्या संबंधित नियमांचे कोणीही उल्लंघन केल्यास 6 महिन्यांची कारावास होती व 25 लाख रुपयाचा त्यांना दंड दिला जात होता. व उल्लंघन सुरू राहिल्यास पहिल्या दंडाच्या तारखेपासून प्रतिदिन 10 लाख रुपये दंड आकारला जात होता. तोही आता रद्दबातल करण्यात आला आहे. आता आपण थोडे इतिहासात डोकावून बघूया. रिलायन्स कंपनी 2014 पूर्वी असाच प्रयत्न आंध्र प्रदेशमध्ये करू पाहत होती, ज्याला आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी चे तत्कालीन मुख्यमंत्री वडील स्वर्गीय राजशेखर रेड्डी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांनी विरोध केला होता. कारण पेट्रोलियम उत्खनन जी राष्ट्रीय संपत्ती आहे त्याचे उत्खनन फक्त राष्ट्रीय कंपनीच करू शकते, जे ONGC सारखी भारत सरकारची सर्वात मोठी कंपनी समर्थपणे करते व कायद्यानुसार राष्ट्रीय संपत्तीवर फक्त राष्ट्राचाच अधिकार असतो. म्हणून त्यावेळेस रिलायन्स कंपनीला विरोध करण्यात आला होता. व शोकांतिका बघा, त्याच राजशेखर रेड्डीच्या मुलाने मोदी शहा यांच्या समोर शरणागती पत्करून याच सुधारणा बिलाला समर्थन दिले. ही म्हणजे आता पेट्रोलियम क्षेत्रात आता जे तेल उत्खनन जे आपल्या भारतात जे केले जाते त्याच्यात आता संपूर्णपणे प्रायव्हेटायझेशन करण्यात येत आहे. ONGC भारतीय कंपनी जी भारत सरकारची सगळ्यात मोठी कंपनी आहे, जी सगळ्यात जास्त नफा कमवणारी कंपनी आहे, तिला आता तिलांजली देत प्रायव्हेट कंपन्यांना आता ते त्याच्यात प्रवेश देत आहेत. नमस्कार, मी सचिन संघवी.